तुम्हालाही वाटत असेल की दर महिना येणारी रक्कम ही स्थिर व्हावी किंवा त्यात वाढ व्हावी, तर ही एक गोष्ट करणं टाळा. ते म्हणजे जेव्हा आपली सॅलरी होते किंवा आपल्याकडे कोणती रक्कम येते, आपल्या डोक्यात आधी काय विचार येतात, आपल्या ह्याचे द्यायचे त्याचे द्यायचे आणि आपले पैशांचे वाटे फुटले जातात. हे करणं टाळा. जर एक्झाम्पल द्यायचं झालं की सपोज आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर आपण त्यांना म्हणतो का की बाबा निघून जावा? नाही, आपण त्यांचा पाहुणचार करतो. कारण का आपल्यात मानलं जातं अतिथी देवो भव. देव कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या समोर येईल हे नाही सांगू शकत, त्यामुळे आपण त्यांचा पाहुणचार करतो. आणि पैसे हे तर लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे, मग ते आल्याला आपल्याला खर्च करायला पाहिजे का? नाही. तर काय करायचं की जेव्हा आपली सॅलरी होते किंवा आपल्याकडे कोणतून रक्कम येते तर त्यातली थोडीफार रक्कम आपण देवघरात ठेवावी, त्याची पूजा करावी. जसं की आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो तसंच त्या पैशांची पूजा करावी आणि रात्रभर ते पैसे तसेच ठेवावे. भले तुम्ही ते झाकून ठेवा, पण ते रात्रभर पैसे देवारातच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून ते पैसे खर्च करायला तुम्ही सुरुवात करू शकता. याने काय